कमी पडतंय का? हा डवळा डवळ करू नको माझ्या कामात. बायको आहे ना म्या तुमची, मला समजलंच पाहिजे. सत्य जास्त ऐकून नाही घ्यायचो. मी आयालाच सांगणार आहे. तू बी तसलीच आणि गंगूताई बी तसली. नको तिथं डोसकं घालायचं. आणि आजाला बी सांगणार आहे. सांग एक दिवस असा येईल तुझा आजा म्हणजे माझा बाप माझंच ऐकत. कशावर ना बघशीलच. म्या बी इथंच आहे तू बी इथंच आहे. समजल तुला. म्हणजे तुम्ही कोणाचं ऐकणार नाही असंच ना? व हे बघे तळावर येणाऱ्या माणसासनी खाय प्याय काय मिळतंय ना मिळतंय ते बघ. त्यांची सेवा करायला मिळते का नाही ते बघ. का आपलं लावलंय. समजलं. विक्रम, हे विक्रम. अरे हा काय झालं का तुझं? आहे मला नाही यायचं. विक्रम अरे एकदा ऐक की माझं. आहे आजवर मी तुझं समज ऐकलं, पर एक डाव तू माझं ऐक नग जाया. हे बघ मला मनापासून वाटतंय तिथं गेलो तर समज ठीक होईल. आणि हे घरात नाहीत नव तवर जाऊन येऊ. तिथं जाऊन बी काम नाही झालं तर? अरे बाळू मामा तसे नाही. नाही ऐकलंय त्यांच्याबद्दल. समधी पहिल्यांदा तुला तशीच वाटतात. आता पतूर ज्यांच्याकडे गेलो ना त्यांच्याकडे जाताना कवाच असं वाटलं नव्हतं जसं आता वाटतंय. काय ठावं नाही पण आपण जाया पाहिजे. आणि द्यावायचं भाई देते की. हे काय चाललंय माझ्या माघारी? कुठं काय काही नाही. कुठं काय? हे काय आहे बघा? पूजेची तयारी आहे. याच्यासाठी काही गरज नाही पूजा करायला. ह्याच्यासाठी याची नाटकं लय झालीत आता. मी एक ठरवलंय. काय? तुझा रे बाहेर. अहो त्याला कशा पायी बाहेर धाडताय? बोला की त्याच्यामुळं. असं त्याच्या मोर तर त्याच्या मोर. ऐक मला नाही वाटत तो काळ वैरी आपलं काम करेल म्हणून. आता मी एक ठरवलंय. पोरगी कशी का असणं रंगरूपानं, गरीब असो इथली असो की कर्नाटक मधली असो, फक्त याचं लगीन लावून द्यायचं बस. वय याचं काय ऐकायचं नाही आता. मी सांगल त्याच पोरीबरोबर लगीन करायचं. नाही जर केली ना पायच मोडीन आता. पोरगी हुडकायचं चाललंय. त्या देशमुखाकडे जातो. त्याला बी सांगतो बाबा एखादी पोरगी बघ म्हणून. आणि लागोलाग परत येत. तुम्ही कुठे जाऊ नका. पूजा अर्चना आता काय करायचं? काय करायचं म्हणजे जायचं की आपण. अगं बा देशमुखाकडे गेलं आहेत म्हणजे आपल्या वाटेवरच की. त्यानं काय होते आपण दुसऱ्या वाटेनं जाऊ. पर जायचं एवढं खरं. पर त्यासनी समजलं तर काय खरं नाही. काय कुणाला समजत नाही. तू का काळजी करू नको. चल निघायची तयारी कर. चला चल लवकर.
बाळू मामा तुम्हीच नव? होय होय, हा मला ओळखलं का? वय वळिकलं की. होय होय, हेच आहेत बाळू मामा. पर तुम्ही इकडं कसं काय आले? तुम्ही तर त्या काळ बहिरीकडे गेले होते ना? तात्या मध्ये मध्ये बोल न ग. मामा पाया पडते. नारळ तुमच्या पायाशी ठेवते. हे विक्रम पाया पड की. माझ्या तळावर का आली आहेस? तुम्ही दुःखी जीवांचं गारानं ऐकून त्यांचं दुःख दूर करताय असं समजलं मला, म्हणून आले. महादेवानंच इथे धाडलंय असं समजा. वाहिलेला बेल का मी आला बघ. मामा ह्यो माझा लेख आहे विक्रम. लग्नाला नाही म्हणतो. समधे उपाय करून झाले पर ऐकतच नाही. म्हणून तुमच्या पायाशी घेऊन आले. आता तुम्हीच काय ते करा. ह्याचं लगीन व्हावं अशी लई इच्छा आहे माझी. वरचीनं तुला साडी चोळी घालून दाढला हाय आणि तू माझ्या मोर धोतर सदरा घालून आला आहेस. ए बाळू, अरे हे काय बोलतो तू? मामा हे काय सांगितलं तुम्ही? तू तुझ्या तोंडात सांगतोयस का मी सांगू? आता पातूर गुपित होत हे, तर तुम्ही ओळखलं. आजवर जिथं जिथं मला नेलं तिथं कुणाच निंबी ओळखता आलं नाही. पर तुम्ही ओळखलं. तुम्ही देव आहेस माझ्यासाठी. देव आहेस. माय असून मला बी समजलं नाही. पण मामा असं असेल तर संपलंच की मग सगळं. ज्याच्या वडिलांनी ती समजलं तर घराबाहेर काढतील त्याला. आणि गावात कुणाला समजलं ना तर आमचं गावात बी राहणं मुश्किल होईल. मामा मला वाचवा. मला जगायचं आहे.